31/5/2021 एक आंदोलन संबंधी आम्हाला ताब्यात घेतलं होतं आणि आंदोलन काय होतं तर 27% ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलं होतं आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं ते आरक्षण गेलं. आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, आम्ही त्या ठिकाणी भेट दिली, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्यावर, प्रवीण दटके, विकास कुंभारे, समीर मेघे, एकनाथ सावरकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याबद्दल आम्हाला आरोपी बनवण्यात आलं. आणि मला या ठिकाणी आज आनंदाने सांगायचं आहे की आमचे ॲडव्होकेट माननीय डबलेजी, माननीय परीक्षित मोहितेजी, संकेत यादवजी, विक्रम त्रिवेदी आणि माननीय श्री रोहन खान आणि उदय डबले या सर्वांनी आज कोर्टासमोर आमची बाजू मांडली. ओबीसीच्या 27% आरक्षणाकरता आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो महाविकास आघाडीने केला होता, आज आम्हाला कोर्टाने बाइज्जत बरी केला आहे आणि आज आम्हाला कोर्टाने त्या गुन्ह्यातून सोडून दिला आहे. काय देवाची जी कारवाई होती ती आकसाने आणि राजकीय सूडबुद्धीने झालेली असं म्हणायचं. महाविकास आघाडीने आमच्यावर केलेली कारवाई आकसाने होती. त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं आणि 27% ओबीसी आरक्षणाकरता आम्हाला त्या ठिकाणी जो अन्याय झाला होता तो देवेंद्र फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आज 27% आरक्षण ओबीसीला मिळालं. पण महाविकास आघाडीला हे करता आलं असतं, महाविकास आघाडीने ते केलं नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात आम्ही गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं होतं. कुठेतरी ओबीसीचा आवाज दाबण्याचा तेव्हा प्रयत्न झाला. ओबीसीचं 27% आरक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम महाविकास आघाडी, तेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते, त्यांना आम्ही वारंवार सांगायचो सुप्रीम कोर्टात तुम्ही आपली बाजू मांडली पाहिजे, सुप्रीम कोर्टात बाजू मांडली पाहिजे, पण नाही झालं. देवेंद्र फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली, आमच्या सरकारने बाजू मांडली, सुप्रीम कोर्टातनं आरक्षण मिळालं 27%. पण महाविकास आघाडीने मात्र आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावर कारवाई केली आणि हा गुन्हा दाखल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलनं ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपनं केले, त्याच प्रकरणात तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. काय उदासीनता होती त्या सरकारची ओबीसी आरक्षणाबाबतीत? ओबीसींना न्याय कधी दिला नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी. ओबीसीला न्याय द्यायच्या जेव्हा जेव्हा विषय आले तेव्हा महाविकास आघाडीच्या लोकांनी ओबीसीचा गळा दाबण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीस सरकार किंवा एकनाथ शिंदेजी, अजितदादाचं सरकार नसतं आलं, आमचं सरकार नसतं आलं तर ओबीसींना 27% आरक्षण मिळालंच नसतं, बाजूच मांडली नसती सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने. आणि त्यामुळं ओबीसींना आज जो न्याय मिळाला तो खऱ्या अर्थाने 27% आरक्षण मिळालं आणि आम्हालाही कोर्टाने आज त्या ठिकाणी बाइज्जत बरी केला. GR रद्द करावी अशी मागणी होत आहे. ओबीसी तुम्ही ओबीसीच्या याच्यामधून तुम्हाला कोर्टाने दिलासा दिला, परंतु आता महाराष्ट्रात ओबीसी वर्सेस मराठा असा सामना रंगतोय. विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे, चिथावणी दिलेली आहे. तुम्ही ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सुद्धा आहे. सध्याचं प्रकरण शांत होण्यासाठी सरकारकडून काय एकमेकाचा जीव घेण्यापर्यंतची भाषा चाललेली आहे. ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज समोर समोर येणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे, आम्ही घेतलेली आहे. म्हणजे मराठा आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आणि ओबीसी आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आहे. आंदोलन करण्याकरता कुणाला मनाई नाही आहे, पण आंदोलन मनभेद करणारं नको. म्हणजे महाराष्ट्रात जी आज परिस्थिती जी चालू आहे, आकांड तांडव चालू आहे, एकामेकाबद्दल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी चालू आहे, ते थांबल्या पाहिजे. समाजाला समोर आणू नये. मराठा समाजाला मिळावं, ओबीसीचा मिळावं, कोणाच्याही ताटातलं कुठं जाऊ नये एकामेकाच्या ताटामध्ये. त्यामुळं माझी ओबीसी सब कमिटीचा या ठिकाणी चेअरमन म्हणून हीच या ठिकाणी अपेक्षा राहील की कोणीही मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद भडकवू नये, चितावणीखोर भाष्य करू नये, चितावणीखोर भाष्य करून समाजाला त्या ठिकाणी वेठीस धरू नये. या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने राहणारा ओबीसी मराठा समाज यांच्या मनात मनभेद तयार करू नये
अशी अपेक्षा आणि असं काम सरकार करणार आहे. वडेट्टीवार आज म्हटले की आमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्यासाठी जरांगे पाटील यांना फाशी द्या, ते जबाबदार असतील आणि महाराष्ट्राचं सरकार जबाबदार असेल. वडेट्टीवारनी काय बोलायचं आणि जरांगेने काय बोलायचं त्यांना त्यांचा अधिकार आहेत लोकशाहीमध्ये. पण माझी विनंती राहील की दोन्ही समाजाला समोर आणू नये आणि दोन्ही समाज समोर येणार नाही. फक्त मी एवढंच सांगितलं आहे वारंवार की ओबीसी समाजाचं आरक्षण देताना किंवा कास्ट सर्टिफिकेट देताना जे मराठा कुणबी मराठा आहे त्यांनाच ते द्यावं. बोगस प्रमाणपत्र जाऊ नये, खोडतोड केलेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करू नये. चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देणे हा गुन्हा आहे. त्यामुळं आमचे अधिकारी सतर्क आहे, कोणत्याही परिस्थितीत चुकीचे प्रमाणपत्र जाणार नाही. जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल. मी वडेट्टीवार आणि जरांगेजी या दोघांनाही सांगतो की दोघांनी किंवा या आपसामध्ये कोणीही समाजाला समोर आणू नका. आम्ही वडेट्टीवारनाही विनंती केली आहे की 10 तारखेचा मोर्चा रद्द करा. राज्यामध्ये शेतकऱ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्याची त्या ठिकाणी अत्यंत आपल्याला पूरग्रस्ताच्या मदतीला समोर जायचं आहे. या राज्यामध्ये आधीच त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झाला आहे. वडेट्टीवारजींनी आपलं आंदोलन परत घ्यावं आणि पुढच्या काळात त्यांना मुभा आहे. सरकारने त्यांना कॉन्फिडन्स दिला आहे की चुकीचं काही होणार नाही, ओबीसीच्या वाट्याचं काही जाणार नाही, कोणालाही त्या ठिकाणी अन्याय होणार नाही. आम्ही कॉन्फिडन्स दिला आहे, त्यांना आश्वासन दिलं आहे. वडेट्टीवारने मात्र आणि समाजाच्या सर्व ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांनी आंदोलन करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. चिथावणीखोर भाषण करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नाही, चिथावणीखोर भाषणं करून समाजात समोर आणणे हे महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे. आणि चिथावणीखोर भाषणं करून उद्या एवढ्या आत्महत्या वाढतात आहे. आज ओबीसी आत्महत्या करताय, मराठा समाजाच्या काही लोकांनी आत्महत्या केल्या. हे महाराष्ट्राला भूषणाव नाही आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की दोन्ही लोकांनी समाजात वाद निर्माण होऊ नये. या राज्यामध्ये अनेक प्रश्न असे आहेत जे शेतकऱ्यांना मदत करणारे आहेत. शेतकऱ्याकरता आपल्याला पुढं काम करायचं आहे, शेतकऱ्यांना मदत पडून द्यायचं काम करायचं आहे. सरकारला त्या ठिकाणी थोडी उसंत दिली पाहिजे आणि शेतकऱ्याकरता आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं असल्यामुळं वडेट्टीवारांनी सर्वांनाच माझी विनंती आहे की थोडे मोर्चे आंदोलनं या काळामध्ये स्थगित केले पाहिजे. GR रद्द व्हावा अशी मागणी होत आहे. GR रद्द व्हावा अशी मागणी होत आहे. यासोबतच काही शपथपत्र सोशल मीडियावर येत आहेत. विदर्भातल्या काही लोकांनी शपथपत्र दिले आहे, त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत आहेत. अशा पद्धतीने जे सुरू आहे, वडेट्टीवारांचा आक्षेप आहे. GR रद्द करण्यासंदर्भात काय हालचाली झाल्या परवाच्या बैठकीत? सध्या GR बद्दलचं पिटिशन हायकोर्टमध्ये सुरू आहे. एखादी केस हायकोर्टमध्ये सुरू असताना त्या GR मध्ये दुरुस्त्या करणे, सुधारणा करणे हे सरकारला फार अपेक्षित नाही आहे. आणि त्यामुळं आता कोर्टामध्ये आज बहुतेक आजच त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस सुरू आहे. त्यामुळं शेवटी कोर्टामध्ये आता केसेस ह्या ज्युडिशियली झाल्यामुळं आता GR मध्ये बदल करण्यापेक्षा त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाची वाट बघावी लागेल, काय कोर्ट म्हणताय. पण त्या ठिकाणी एकच मागणी जी आहे की पात्र ओबीसी हा त्यांचा म्हणजे पात्र ओबीसीलाच प्रमाणपत्र मिळावे हा जो आग्रह आहे, हा जो त्यांनी मागणी केली आहे सरकारकडे, वडेट्टीवार, भुजबळ साहेब सर्व लोकांनी, तर पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र द्यावे हे काही वावगं नाही आहे. पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र दिल्या जातील. आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे आणि पुढे आश्वस्त करतोय. चंद्रकांत दादावर गंभीर आरोप केलेले आहे. मकोकाचे आरोपी चंद्रकांत दादाच्या ऑफिसमध्ये बसतात, अशा पद्धतीचा धनगेकरांचा आरोप आहे. कसं पाहता तुम्ही? घायवळ पळून जाण्यात देखील चंद्रकांत पाटलांनी मदत केली. चंद्रकांत दादाचे संस्कार जर बघितले ना, 1% संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाही आहे. चंद्रकांत दादा संपूर्ण जीवन बघावी लागेल, काय कोर्ट म्हणताय. पण त्या ठिकाणी एकच मागणी जी आहे की पात्र ओबीसी हा त्यांचा म्हणजे पात्र ओबीसीलाच प्रमाणपत्र मिळावे हा जो आग्रह आहे, हा जो त्यांनी मागणी केली आहे सरकारकडे, वडेट्टीवार, भुजबळ साहेब सर्व लोकांनी, तर पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र द्यावे हे काही वावगं नाही आहे. पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र दिल्या जातील. आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे आणि पुढे आश्वस्त करतोय. चंद्रकांत दादावर गंभीर आरोप केलेले आहे. मकोकाचे आरोपी चंद्रकांत दादाच्या ऑफिसमध्ये बसतात, अशा पद्धतीचा धनगेकरांचा आरोप आहे. कसं पाहता तुम्ही? घायवळ पळून जाण्यात देखील चंद्रकांत पाटलांनी मदत केली. चंद्रकांत दादाचे संस्कार जर बघितले ना, 1% संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाही आहे. चंद्रकांत दादा संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक संस्काराच्या माध्यमातून आपलं जीवन जगलेलं आहे. चंद्रकांत दादावर जे संस्कार आहे खऱ्या अर्थाने एक संस्कार असे आहेत की ते
या महाराष्ट्रातल्या अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं जीवन हे संस्कारमय पद्धतीने जगलं आहे. ते कधी मकोका किंवा अशा कुठल्याही आरोपीला ते मदत करू शकत नाही. गायवडला तर करूच शकत नाही, कारण चंद्रकांत दादाचं पिंडच नाही आहे. चंद्रकांत दादाचा पिंड धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य असणारा व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी संघाच्या कुशीत ते मोठे झालेले आहेत. ते त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेमध्ये मोठे झाले आहेत. त्यामुळं चंद्रकांत दादांना असं कोणी कटगळात करत असेल, कटगळात आणण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला चंद्रकांत दादा माहिती आहे. महाराष्ट्राच्या जनतेला चंद्रकांत दादांचा संपूर्ण इतिहास माहिती आहे. त्यामुळं यातनं काही होणार नाही. धनगेकर चंपोगिरीतून असे आरोप करतात का प्रसिद्धीसाठी? नाही, धनगेकर हे आता निवडणुकीत त्यांना जनतेने त्या ठिकाणी दाखवलंच आहे. निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांचा 2दा पराभव झाला. खरं तर मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही, पण चंद्रकांत दादा मात्र अत्यंत शिस्तप्रिय, अत्यंत इमानदार, संस्कारमय कार्यकर्ते आहेत. त्यामुळं ते कुणाही मकोका आरोपीला किंवा या ठिकाणी कुठल्याही गायवडसारख्या लोकांना कोणताही मदत करू शकत नाही, हा माझा विश्वास आहे. आनंदाचा शिधा यावेळेस मिळणार नाही अशी माहिती पुढे येते. काय वस्तुस्थिती आहे? आता उद्या आमची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आहे, तेव्हा या विषयावर चर्चा होईल. अनिल देशमुख यांनी आज एक अहवाल दिला आणि ते म्हटले की राजकीय दबावातून पोलिसांनी ते खोटे आरोप केले. फॉरेन्सिक अहवालामध्ये Forensic अहवाल. असं लिहिलं आहे की म्हणजे त्यांच्यावर हल्ला झाला असं त्यांचा दावा आहे. ना तर मला माहिती नाही. फॉरेन्सिक अहवाल जर असेल तर माहीत पडेल कुठला फॉरेन्सिक अहवाल आहे, काय. मी त्याची तपासणी केली नाही किंवा मी बघितला नाही. पण ते जे म्हणतात आहे मूळ की 10 किलोचा गोटा मारला, 10 किलोचा गोटा समजा उमाटे ढोबळेवर कोवळेवर त्या ठिकाणी फेकला तर आपले काय हाल होतील. त्यामुळे 10 किलोचा गोटा होता, त्यांनी ते हल्ला झाला, हे जरा समजा पलीकडे आहे. त्यामुळं पोलिसावर संशय घेण्यात काही फायदा नाही. आता ही संधी आहे की राजकारणाकरता केलेलं हा एक स्टंटबाजी होती असा नम्रपणे अनिल बाबूंनी जर कबूल करून टाकलं, हा विषय संपून जाईल. पोलीस अधीक्षकांवर आरोप करत कोर्टात जाणार असंही त्यांनी म्हटलं. काय? पोलीस अधीक्षकांवर आरोप करत कोर्टात जाणार असं. त्यांना ती मुभा आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना मुभा आहे. पण 10 किलोचा गोटा हा मारला आणि त्यात एवढूसा ते त्या ठिकाणी जखम झाली, यामध्ये संशय वाटते. पोलिसांनी आता ते अंतिम करतील आणि फॉरेन्सिक रिपोर्ट येईल तेव्हा समजेल. शेवटचा प्रश्न वीज दरवाढ झाली आहे, वीज थोडी नाराजी आहे, विरोधक तक्रारी करते. ती तात्पुरती वीज दरवाढ असतं, इंधन समायोजन आकार लावतं. कधी कधी काही काळामध्ये त्या महिन्यामध्ये कोळशाचा रेट जर मार्केटमध्ये कमी जास्त वाढले, इंधनाचे रेट वाढले त्या काळात, तर तेवढ्या काळापुरती ती दरवाढ असतं, ती ऑटोमॅटिक रद्द होऊन जातं. त्यामुळं फार नाराज होण्याची गरज नाही. ही एका काळापुरतं असतं ज्या दिवशी इंधन महाग झालं. आता ते पुन्हा रेग्युलाइज होऊन जाईल आणि पुढच्या काळामध्ये तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विजेच्या दरवाढीबद्दलचा एक छान या ठिकाणी MERCला प्रस्ताव दिला आहे की 2029 पर्यंत 50% रेट येतील, इतका चांगला प्रस्ताव MERCने मंजूर केलेला आहे. आणि मला वाटतं या राज्यामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी वीज खात्यामध्ये म्हणजे उद्या जे 12 रुपये रेट वीज होणार आहे ती 6 रुपयामध्ये मिळणार आहे, असा MERCने प्रस्ताव मंजूर केलेला आहे. 2029 पर्यंत या राज्यामध्ये विजेचे दर 50% असतील असं या ठिकाणी आपल्याला MERCच्या माध्यमातून आपलं थेरी पिटिशन मंजूर झालं शेवटचा आहे. प्रश्न असा आहे, एम सँड लागू झालेली आहे, क्रशर जे आहे 50 क्रशर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू करण्यासंदर्भामध्ये लायसन्स मिळणं मार्ग मोकळा झाला आहे. तस्करी असेल किंवा पर्यावरणाचा विषय आहे, एम सँड हे लोकांना मिळू लागेल, क्रशर सुरू होणार आहे. एम सँड अत्यंत चांगला पर्याय नदीच्या वाळूला आहे. नदीची वाळू तस्करी करणे, पर्यावरणाला ऱ्हास करणे, त्याऐवजी एम सँडचे क्रेशर आता आम्ही अलाव केलेले आहे. एका जिल्ह्याला 50 क्रेशर दिलेले आहे. काही सुधारणा एम सँड लावणारे जे उद्योगपती आहे त्यांनी सुधारणा सरकारला दिल्या आहे. उद्या परवा आम्ही सुधारणेचा नवीन GR काढतो आहे आणि या राज्याला पुढच्या काळामध्ये हे राज्य कृत्रिम वाळूवर असेल, नदीच्या वाळूवर अवलंबून राहणार नाही, ही त्या ठिकाणी शासनाची पॉलिसी आहे.